श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा अभय मंत्र देणाऱ्या साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन या शुक्रवारी येत आहे. स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य होतात. पण या विशेष दिवशी स्वामींना प्रसन्न करण्यासाठी नक्की काय करावे, काय टाळावे या संदर्भाची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर या दिवशी एक अतिशय प्रभावी असा आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर स्वामींच्या कृपेने कितीही कठीण इच्छा आपली पूर्ण होईल, घराची प्रतीची मुलांची प्रगती होईल, शत्रू संपेल, अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि जर या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर याचा खूप चांगला फायदा हा तुम्हाला बघायला मिळेल. चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये प्रथम प्रकट झाले. हा दिवस म्हणजे केवळ एक तिथी नसून भक्तांसाठी ब्रह्मांड नायकाच्या रूपाने मिळालेली चैतन्यमय ऊर्जा आहे. या दिवशी केलेली सेवा इतर दिवसांपेक्षा अनंत पटीने फलदायी ठरते अशी भक्तांची श्रद्धा आहे. शक्य असल्यास सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. घरामध्ये स्वामींच्या मूर्तीवर किंवा फोटोला पंचामृताने अभिषेक घालावा. अत्तर, हिना किंवा केवड्याचे अत्तर अर्पण करावे. स्वामींना पुरणपोळी आणि पिठलं भाकरीचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे, तो आवर्जून दाखवावा. या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 11 किंवा 108 माळी जप करावा. तसेच श्री स्वामी समर्थांचे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करावे. सायंकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर 2 दिवे लावावेत, जेणेकरून घरात सुख समृद्धीचे आगमन होईल. या पवित्र दिवशी पूर्णपणे सात्विक आहार घ्यावे. मांसाहार, कोणत्याही प्रकारचे व्यसन टाळावे. कोणाशीही वाद घालू नका किंवा कोणाचाही अपमान करू नका. स्वामींना शांती आणि प्रेम प्रिय आहे. प्रकट दिनाच्या दिवशी जर कोणी गरजू किंवा अतिथी दारात आला तर त्याला यथाशक्ती अन्न किंवा दान नक्की द्या. हा दिवस सेवा करण्याचा आहे, त्यामुळे आळस झटकून नामस्मरणात वेळ घालवा. स्वामी म्हणतात, माझे नाव घेताच मी धावून येईल. त्यामुळे या प्रकट दिनी पूर्ण श्रद्धेने स्वामी समर्थ नामाचा जयघोष करा. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर व्हावेत अशी प्रार्थना करा. प्रकट दिन म्हणजे केवळ उत्सवाचा दिवस नाही, तर तो स्वामींच्या ऊर्जेशी जोडल्या जाण्याचा दिवस आहे. नेहमीची पूजा आपण करतोच, पण या शुक्रवारी अशी काही विशेष सेवा आहेत ज्या तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंग दूर करण्यास मदत करतील. त्याचबरोबर गुप्त आणि प्रभावी असे उपाय देखील या दिवशी करायचे आहेत. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नसून ते दत्तात्रयांचे त्रिश्री अवतार मानले जातात. चैत्र शुद्ध द्वितीयेला ते अक्कलकोटमध्ये वडाच्या झाडाखाली प्रकट झाले. या दिवसाचे महत्त्व असे की या दिवशी ब्रह्मांडातील स्वामी तत्व 1000 पटीने कार्यरत असते. म्हणूनच या दिवशी केलेली थोडीशी सेवा देखील 1000 पटीने जास्त प्रमाणात फळ देत असते. जर घरात सतत आजारपण किंवा भीतीचे वातावरण असेल तर या दिवशी निशंक होई रे मना या तारक मंत्राचे 21 वेळा पठण करा. हे तुमच्या घराभोवती एक संरक्षण कवच तयार करते. प्रकट दिन शुक्रवारी येत आहे, जो देवी लक्ष्मीचा वार आहे. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी स्वामींच्या फोटोसमोर बसून 16 वेळा श्री सूक्ताचे पठण करा. यामुळे स्वामींसोबतच महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते. या दिवशी शक्य असल्यास घरामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप कमीत कमी 3 तास चालू ठेवा. यामुळे घरातील वास्तुदोष निघून जातात आणि सकारात्मकता वाढते. स्वामींना अन्नदान अत्यंत प्रिय आहे. प्रकट दिनाच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा प्राण्याला, गाईला किंवा कुत्र्याला पोटभर जेवण द्या. ही सेवा थेट स्वामींच्या चरणी रुजू होते. शक्य असल्यास दुपारी 12 ते 3 या वेळेस मौन पाळावे किंवा नामस्मरण करावे. ज्यावेळी स्वामी प्रकट झाले असे मानले जातात, म्हणजेच 12 ते 3 ची वेळ. या दिवशी कुणाबद्दल वाईट विचार करू नका. जो दुसऱ्याचे भले इच्छितो त्याचे भले स्वामी स्वतः करतात. जर तुम्हाला अक्कलकोटला जाणे शक्य नसेल तर घरीच अक्कलकोटाच्या दिशेने तोंड करून मनभावे नमस्कार करा आणि आपली इच्छा सांगा. स्वामींची सेवा ही केवळ कर्मकांड नसून तो एक भाव आहे. या प्रकट दिनी तुमच्या मनात स्वामींप्रती पूर्ण विश्वास
विश्वास ठेवा. स्वामी नक्कीच म्हणतील, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ महाराज हे साक्षात दत्तात्रेयांचे अवतार आहेत आणि दत्त महाराजांना औदुंबर म्हणजेच उंबराचे झाड अत्यंत प्रिय आहे. या शुक्रवारी स्वामी समर्थ प्रकट दिन. जर या दिवशी तुम्ही उंबराच्या झाडापाशी जाऊन हा एक छोटासा उपाय केला तर घराची, पतीची, मुलांची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही. तर चला जाणून घेऊया त्याबद्दलची संपूर्ण माहिती. अनेकांना असा प्रश्न पडतो की स्वामींना किंवा दत्तगुरूंना उंबराचे झाड का प्रिय असते? तर भगवान विष्णूने जेव्हा नृसिंह अवतार घेतला आणि हिरण्यकशिपूचा वध केला तेव्हा त्यांच्या नखामध्ये विष चढले होते आणि हातांची आग होत होती. तेव्हा त्यांनी आपली नखे उंबराच्या खोडात खुपसली, ज्यामुळे त्यांच्या हाताची आग शांत झाली. तेव्हापासून या वृक्षाला आशीर्वाद मिळाला की जिथे उंबराचे झाड असेल तिथे साक्षात दत्तगुरूंचा आणि पर्यायी स्वामींचा वास असेल. उंबर हा वृक्ष शीतल आणि सदैव फलदायी असतो, जो शांतीचे प्रतीक मानला जातो. तर स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी दुपारी 12च्या सुमारास किंवा सायंकाळी सूर्यास्तापूर्वी उंबराच्या झाडापाशी जा आणि हा उपाय करा. नक्कीच तुम्हाला याचा जो चांगला फायदा आहे तर तो बघायला मिळेल. बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरीही त्या कष्टाचं, मेहनतीचं फळ मिळत नाही. घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही. सतत तो अडचणी, अडथळे, आजारपण यामध्ये खर्च होत असतो. त्याचबरोबर मनामध्ये अनेक इच्छा असतात, पण त्या इच्छा पूर्ण होत नाही. मुलांच्या, पतीच्या संबंधित असतात त्या इच्छा, तरी आपल्या पूर्ण होत नसतात. कष्ट करतो, मेहनत पण करतो, पण कुठेतरी नशिबाची साथ मिळत नसते. कुठेतरी ग्रहदोष, वास्तुदोष या सर्व अडचणींचा आपल्याला त्रास होत असतो किंवा शत्रूंचा त्रास आपल्याला होत असतो. कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्यालाही माहीत नसते. त्यामुळे आपल्याला ह्या सर्व अडचणींचा त्रास होत असतो. तर उद्या आपल्याला म्हणजे शुक्रवारी जर तुम्ही हा उपाय केला तर अर्थात आपल्या कष्टाला नशिबाची थोडीशी साथ मिळेल आणि आपले प्रत्येक काम जे आहे तर ते अगदी विश्वासाने पूर्ण होईल. तर काय करायचं आहे, एका तांब्यामध्ये थोडे पाणी, कच्चे दूध आणि चिमूटभर हळद टाका. हे मिश्रण झाडाच्या मुळाशी अर्पण करा. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊन लक्ष्मी प्रसन्न होते. नंतर बघा, आपल्याला उद्या पूजा जी आहे तर ती शुभ मुहूर्तामध्ये करायची असते. कारण कोणत्याही पूजे जी आहे तर ती शुभ मुहूर्तात केली तर त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतात. तर उद्या या 2 तासाच्या राहुकाळात चुकूनही आपल्याला स्वामींची पूजा करायची नाही आहे. तर सर्वात प्रथम आपण राहुकाळ कधी आहे तर ते बघूया. तर उद्याचा राहुकाळ जो असणार आहे तर तो 10:30 ते 12 हा असणार आहे. पण त्याचबरोबर बघा, 12 ते 12:30 मध्ये आपण स्वामींची पूजा करत नाही. त्यामुळे आपल्याला 10:30 ते 12:30 हा जो 2 तासाचा काळ आहे तर या कालावधीमध्ये चुकूनही पूजा करायची नाही आहे. आता त्यानंतर पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे तर ते आपण बघूया. पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत असणार आहे. सकाळी 6 ते सकाळी 8 या 2 तासाच्या कालावधीमध्ये तुम्ही स्वामींची पूजा जी आहे तर ती करू शकता. आणि जर तुम्हाला सकाळी टाईम नसेल तर मग 12:30 नंतर तुम्ही जेव्हा कधी तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता. पण 10:30 ते 12:30 हा काळ जो आहे तर तो पूजेसाठी अशुभ असणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये पूजा करू नका. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.